समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दाम राजकारणासाठी आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे। आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल पुन्हा उठल्या त्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही। हे शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे भाजपची री ओढत आहेत हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे। माझा शिवेंद्रराजे भोसलेंनाच उलटा प्रश्न आहे की आज जे त्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाची विचारधारा कुठून आली आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आज महाराष्ट्राचा गृह विभाग हा घाशीराम कोतवाल चालवत आहे अशा प्रकारची एक परिस्थिती आहे हे त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि माझा थेट नेमका त्यांना प्रश्न आहे की भाजप ज्या मुशीतून तयार झालेला विचार आहे हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारा विचार आहे। शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त वादामध्ये छळणारा हा विचार आहे। तुकारामांच्या गाथा इंद्रायणीत डुबवणारा हा विचार आहे। ज्ञानेश्वरांनी छळणारा हा विचार आहे। सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढू नये म्हणून सावित्रीबाई फुलेंवरील दगड शेण फेकणारा हा विचार आहे। आणि या विचारांनीच काय केलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निधनानंतर 198 वर्ष या विचारांनी शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे महाराष्ट्राला कळू दिलं नव्हतं। तब्बल 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी लपून ठेवणारा जो विचार आहे ते त्याच पक्षात होते ना। आता आले भाजपमध्ये 4 दिवस झाले। इतके दिवस कसा गोड लागला मग तो पक्ष आता सत्ता मिळाली म्हणून आले राज्य असले म्हणून काय झालं शेवटी सत्तेसाठी झाले ना। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।